नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रज्ञा अकॅडमी एज्युकेशन चॅनलवर। आज आपण 10वीचा तिसरा जो लेसन आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स तो आपण स्टार्ट करणार आहोत। आता मी जे लेसन्स घेणार आहे ते आपण काय करतोय की सुरुवातीला जे सोपे आहेत तुम्हाला समजण्यासाठी सोपे असतील ते सुरुवातीला घेऊया आणि त्याच्यानंतर जे महत्त्वाचे असतील ते आपण सर्वात शेवटी घेऊया। तर आज आपण काय करूया, थर्ड लेसन स्टार्ट करूया। थर्ड लेसनचं नाव आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स। ठीक आहे। आता रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरण। बऱ्याच मुलांना एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे काय की रिएक्शन बॅलन्स करता येत नाही। तर रिएक्शन बॅलन्स कशी करायची आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया। म्हणजे जर तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करता आली तर एका व्हिडिओ मध्ये म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुम्ही हा लेसन पूर्ण चांगल्या प्रकारे शिकू शकता। ह्या लेसन वरती सुद्धा 4 ते 6 मार्काचे प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतात। कमीत कमी 4 मार्क आणि जास्तीत जास्त 6 मार्कासाठी बोर्डाला ह्या लेसन वरती क्वेश्चन्स येत असतात। तर रिएक्शन बॅलन्स करण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजेत, त्या आपण सर्वात पहिल्यांदा बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा S तुम्हाला माहित पाहिजे, L माहित पाहिजे, G AQ, त्याच्यानंतर एक ट्रायंगल आहे, एक एरो असतो, सिंगल एरो आहे, त्याच्यानंतर डबल एरो आहे, एक अप एरो आहे आणि एक डाऊन एरो आहे। जर एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कुठल्याही प्रकारची रिएक्शन आल्यानंतर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। याच्यानंतर मी रिएक्शन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ज्या ट्रिक नुसार तुम्ही आयुष्यामध्ये कधीही रिएक्शन बॅलन्स करताना चुकणार नाही। ठीक आहे। आता हा जो S आहे तो सॉलिड साठी वापरला जातो। सॉलिडला मराठीमध्ये म्हणतात स्थायू। जे काही सॉलिड पदार्थ असतील रिएक्शन दिल्यानंतर त्याचं नोटेशन खूप महत्त्वाचं असतं, त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील। L म्हणजे असतो लिक्विड, लिक्विडला म्हणायचे द्रव पदार्थ। G म्हणजे असतो गॅसेस साठी हा G वापरला जातो, वायूंसाठी आपल्याला G वापरायचा आहे। AQ म्हणजे ॲक्वियस मोड असतो। आता ॲक्वियस म्हणजे काय की जे द्रावण परिस्थिती असते की ज्यामध्ये डिझॉल्व स्टेट असते त्याला आपण AQ वापरतो। हा जो ट्रायंगल आहे किंवा त्रिकोण आहे तो हीट दाखवण्यासाठी वापरला जातो। हा जो एरो आहे तो आहे वन वे रिएक्शनचा एरो। वन वे रिएक्शन म्हणजे एकेरी अभिक्रिया। त्याच्यानंतर हे जे आहे ह्याला म्हणायचे टू वे रिएक्शन। ह्याला आपण इरिव्हर्सिबल रिएक्शन पण म्हणू शकतो आणि ह्याला आपण रिव्हर्सिबल रिएक्शन पण म्हणू शकतो। ह्याला म्हणतात दुहेरी अभिक्रिया। त्याच्यानंतर हा जो अप एरो आहे हा आहे इव्होल्यूशन ऑफ गॅस। म्हणजे वायुमुक्त होणे। आणि हा जो डाऊन एरो आहे याला म्हणतात PPT, मराठीमध्ये त्याला म्हणायचंय अवक्षेप। ठीक आहे। आता हे सगळे कन्सेप्ट एकदम सोपे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त AQ नवीन असेल। ॲक्वियस मोड म्हणजे काय की जर समजा आपण पाण्यामध्ये साखर डिझॉल्व केली किंवा पाण्यामध्ये साखर विरघळवली, आपण जो विरघळल्यानंतर जे द्रावण तयार होतं ते जे दाखवायचं असेल तर आपण AQ ने दाखवू शकतो। जर कुठल्याही रिएक्शनला हीट द्यायची असेल, उष्णता द्यायची असेल तर त्या रिएक्शन मध्ये आपल्याला ट्रायंगलचं चिन्ह दाखवणं खूप महत्त्वाचं आहे। जर रिएक्शन एकच वेळा तुम्हाला करायची किंवा वन वे रिएक्शन असेल तर एकेरी अभिक्रिया किंवा सिंगल एरो दाखवतात। आणि ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट पण तोच आहे आणि प्रोडक्ट पण तोच जर मिळत असेल तर त्याला रिव्हर्सिबल किंवा टू वे रिएक्शन म्हणतात। ज्यावेळेस अभिक्रियेतून एखादा वायू मुक्त होतो त्यावेळेस आपण हा एरो दाखवतो। आणि जर समजा अवक्षेप किंवा गाळ तयार होत असेल तर त्याला PPT म्हणतात आणि तो दाखवण्यासाठी आपण डाऊन एरोचा उपयोग करत असतो। ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक बेसिक रिएक्शन बघूया, ज्याच्यामध्ये काय कळेल की आपल्याला रिएक्शन एक्झॅक्ट नोटेशन कसं करायचं। आपण घेऊया x y एरो दिलाय। ठीक आहे। आपण इथं कन्सिडर करूया x हा सॉलिड आहे, y हा लिक्विड आहे। ठीक आहे।
ह्या दोघांची रिएक्शन करण्यासाठी आपल्याला हीटची गरज असते. आता हीट दिल्यानंतर आपल्याला काय मिळतो XY. ज्यावेळेस आपण एखादा स्थायू पदार्थ एखाद्या द्रव पदार्थामध्ये टाकतो त्यावेळेस ते दोन्ही मिक्स होतात, एक मिक्सचर भेटतं, म्हणून ह्या XY ची कंडिशन काय असणार एक्वियस. आता हा जो ट्रायंगल आहे किंवा हीट आहे ह्यालाच आपण कॅटलिस्ट पण म्हणू शकतो. कारण काय कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक, जोपर्यंत आपण हा कॅटलिस्ट हीट देत नाही तोपर्यंत ह्या दोघांची रिएक्शन होणं शक्य नाही. त्यामुळं कॅटलिस्ट हा एक पदार्थ असतो किंवा कॅटलिस्ट हा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये काय असतं की हे असे सबस्टन्स असतात जे रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत, पण हे असल्यामुळं रिएक्शनचा रेट एकतर वाढतो किंवा स्लो होतो. बऱ्याच वेळेला रिएक्शनचा रेट वाढवावा लागतो, काही वेळेला रिएक्शनचा रेट कमी करावा लागतो. आता जर समजा आपण डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल बघितलं, दूध गरम करायचंय, घरी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर दूध गरम करताना गॅस नेहमी स्लो ठेवला जातो. कारण काय हीट आपल्याला कंट्रोल करायची. त्या ठिकाणी गॅस जो आहे तो काय म्हणून काम करतो कॅटलिस्ट. जर समजा आपण गॅस खूप फास्ट केला तर काय होईल दूध व्यवस्थित तापणार नाही आणि त्याचं लगेच काय होईल ते उतू जाईल. ठीक आहे, त्यामुळं कुठल्याही रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर अंडी ज्यावेळेस आपण बॉईल करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय टाकलं जातं मीठ टाकलं जातं. आता अंडी बॉईल करत असताना मीठ का टाकतात कारण की ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यानंतर ते अंडी फुटू नयेत म्हणून ते मीठ त्यामध्ये ऍड केलं जात असतं. आता अंडी बॉईल करत असताना जे मीठ आहे ते काय म्हणून काम करतं एक कॅटलिस्ट म्हणून काम करत असतं. ठीक आहे, तर आता आपण परत तेच एक्झाम्पल बघूया. x + y इट गिव्स xy. आता रिएक्शनच्या एरोची जी डावी साइड आहे तिला नेहमी म्हणायचं आहे आपल्याला रिएक्टंट आणि जी उजवी बाजू आहे तिला काय म्हणायचं आपल्याला प्रोडक्ट. ह्याला मराठीमध्ये म्हणायचं अभिक्रियाकारके आणि जी उजवी साइड आहे तिला म्हणायचे उत्पादिते किंवा प्रोडक्ट्स. ठीक आहे, आता आपण काय करूया रिएक्शन बॅलन्स करायला शिकूया. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी एकदम सोपा फंडा आहे, तो जर तुम्ही अप्लाय केला तर कुठल्याही प्रकारची रिएक्शन तुमची चुकणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया Zn + H2SO4 इट गिव्स. आता बघा Zn हा एक धातू आहे त्यामुळे हा कशामध्ये येणार सॉलिड मध्ये येणार. H2SO4 ऍसिड आहे त्याच्यामुळे हे कशामध्ये येणार लिक्विड मध्ये येणार. आता काय करायचंय की हा Z आणि N एकच सिंगल कंपाऊंड आहे. ठीक आहे, हे वेगवेगळे नाहीये त्यामुळे ह्याला आपण नंबर देऊया 1. आता याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. ज्यावेळेस हायड्रोजन सल्फेट बरोबर ऍड होतो त्यावेळेस सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. या हायड्रोजनला नंबर द्यायचा 1 आणि सल्फेटला नंबर द्यायचा 2. आता ह्या ठिकाणी 1 नंबर जो आहे ह्या 1 नंबरची रिएक्शन नेहमी इकडे असणाऱ्या 2 नंबरशी करायची. ठीक आहे, इकडे 1 नंबर जो आहे तो इकडे असणाऱ्या 2 शी करायची. इतर कदाचित 3 आयटम येऊ शकतील 4 येऊ शकतील त्यावेळेस पण सेम आपण पद्धत वापरू शकतो. आता इकडे 1 नंबरला कोण आहे Zn आहे, इकडे 2 नंबरला कोण आहे SO4 आहे. म्हणजे कुठला कंपाऊंड मिळाला ZnSO4. ठीक आहे, मिडल साइड प्लस लिहून टाकला. आता इकडे जो असणारा 1 आहे तो इकडे असणाऱ्या 2 शी रिएक्शन करतो, पण इकडे 1 आहे पण इकडे 2 नाहीये म्हणून जो आहे तसा लिहून टाकायचा आहे H2. H2 हा हायड्रोजन वायू असल्यामुळे तो काय होतो रिएक्शन मधून मुक्त होतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण झिंकची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड बरोबर करतो त्यावेळेस आपल्याला झिंक सल्फेट मिळतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. आता कॉपर सल्फेट ह्याची रिएक्शन आपण केली फेरिक सल्फाइड बरोबर. ठीक आहे, किंवा आयर्न सल्फाइड बरोबर. आता ह्या ठिकाणी हा Cu एक घटक आहे आणि SO4 वेगळा आहे, Fe एक आहे आणि S वेगळा आहे. याला नंबर दिला 1, याला नंबर दिला 2, याला नंबर दिला 1 आणि याला नंबर दिला 2. आता ह्या 1 ची रिएक्शन कशा बरोबर करायची आपल्याला 2 बरोबर. इकडे 1 नंबरला कोण आहे Cu, 2 नंबरला कोण आहे S, मिडल साइड प्लस आहे तसं. इकडे 1 नंबरला कोण आहे Fe आणि 2 नंबरला कोण आहे SO4. म्हणजे इकडे काय येणार आपला FeSO4. म्हणजे अशा प्रकारे एकदम इझीएस्ट वेने आपण काय करू शकतो रिएक्शन बॅलन्स करू शकत असतो. ठीक आहे, आता रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल लेसनला स्टार्ट करूया. आता लेसन मध्ये काय दिले
केमिकल रिएक्शन्स अँड देअर टाइप्स, किंवा केमिकल रिएक्शन काय असतात आणि त्यांचे टाइप्स किती दिलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, केमिकल रिएक्शन म्हणजे काय, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक अभिक्रिया. आता हे जे केमिकल रिएक्शन आहेत किंवा रासायनिक अभिक्रिया त्या काय असतात, रिप्रेझेंटेशन ऑफ एनी रिएक्शन बाय युजिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड ॲज केमिकल रिएक्शन. कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचं किंवा कोणत्याही अभिक्रियेला जर आपण रासायनिक सूत्रांच्या सहाय्याने दर्शवलं तर त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिएक्शन. ठीक आहे. आता एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं, Fe+S इट गिव्स FeS. आता Fe आणि S ह्या दोघांमधली रिएक्शन आपण त्याचे सिंबल दाखवले. प्रोडक्ट काय मिळाला, FeS मिळाला. म्हणजे हे एक प्रकारची काय आहे, केमिकल रिएक्शन आहे किंवा रासायनिक अभिक्रिया आहे. ठीक आहे. तर आता आपण रासायनिक अभिक्रियांचे किंवा केमिकल रिएक्शनचे काही प्रकार आहेत ते बघूया. या व्हिडिओमध्ये आपण फक्त 4 प्रकार बघूया आणि उरलेले जे प्रकार आहेत ते आपण याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये बघूया. ठीक आहे. आता पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणायचंय कॉम्बिनेशन रिएक्शन. ठीक आहे. आता कॉम्बिनेशन रिएक्शन, कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोघांना एकत्र करायचं आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल वरून आपण रिएक्शनची डेफिनेशन बघूया. ठीक आहे. आपण घेऊया x + y इट गिव्स xy. आता कॉम्बिनेशन रिएक्शन आपल्याला काय सांगते, कॉम्बिनेशन रिएक्शनला मराठीमध्ये आपण म्हणतो संयोग अभिक्रिया. बघा इथं नंबर ऑफ रिएक्टंट किंवा अभिक्रियाकारक किती आहेत, 2. त्यापासून प्रोडक्ट किती मिळाला, 1. मग कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन काय आहे, when 2 or more reactants are added together then they gives single product is called as combination reaction. ज्या अभिक्रियेमध्ये 2 किंवा जास्त अभिक्रियाकारके एकमेकांसोबत अभिक्रिया करतात आणि त्यापासून एकच उत्पादित मिळतं त्या प्रकारच्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. The reaction in which 2 or more reactants are react together then they form a single product is called as combination reaction. एक एग्जांपल लगेच बघा, Fe+S it gives FeS. इतर रिएक्टंट आहेत Fe1 आणि S2, त्यांच्यापासून प्रोडक्ट एकच मिळाला FeS. अशा टाइपच्या ज्या रिएक्शन असतात त्यांना काय म्हणायचं आपल्याला, कॉम्बिनेशन रिएक्शन. आता 2 नंबरचा जो टाइप आहे त्याला आपल्याला म्हणायचंय डिकंपोजिशन रिएक्शन. मराठीमध्ये त्याला म्हणायचं विघटन अभिक्रिया. आता डिकंपोजिशन मध्ये काय होतं की कशाचं तरी आपण ब्रेकडाउन करत असतो किंवा एका प्रोडक्टचं ब्रेकडाउन करतो आणि त्यापासून 2 प्रोडक्ट तयार करतो. ठीक आहे. एक्झाम्पल एक बघून घेऊया आपण. XY दिलाय आपल्याला, जोपर्यंत आपल्याला जर विघटन करायचं असेल त्याला हीट किंवा एनर्जी देणं कंपल्सरी आहे. आपण जर समजा XY ला हीट दिली तर त्यापासून आपल्याला X आणि Y असे 2 घटक मिळतात. म्हणजे डेफिनेशन काय येणार याचे, मग from a single reactant we get 2 or more products by adding or removing heat is called as decomposition reaction. म्हणजे काय, from a single reactant we get or we obtain 2 or more products by adding or removing heat is called as decomposition reaction. ज्या अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा जास्त उत्पादिते मिळतात त्या प्रकारच्या अभिक्रियेला काय म्हणायचंय, विघटन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा जास्त उत्पादिते मिळतात. हेच एक्झाम्पल शेवटपर्यंत आपण घेऊया जेणेकरून कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. आपण हा प्रोडक्ट घेतला FeS, त्याला आपण दिली हीट दिल्यानंतर त्यापासून आपल्याला मिळतो Fe आणि दुसरा मिळतो S. आता ह्या ठिकाणी रिएक्टंट एकच आहे, हीट दिल्यानंतर त्यापासून आपल्याला प्रोडक्ट किती मिळाले, 2 मिळाले. त्याला म्हणायचं आपल्याला डिकंपोजिशन रिएक्शन किंवा विघटन अभिक्रिया. पहिला टाइप होता कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय, when 2 or more reactants are react together then they form a single product is called as combination reaction. ज्या अभिक्रियेमध्ये 2 किंवा जास्त अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित मिळते त्या प्रकारच्या अभिक्रियेला
संयोग अभिक्रिया असे म्हणतात. द रिएक्शन इन विच two or more products obtained from a single reactant by adding or removing heat is called as decomposition reaction. एकाच अभिक्रिया कारकापासून दोन किंवा जास्त उत्पादिते मिळतात त्या प्रकारच्या अभिक्रियेला विघटन किंवा अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. आता तिसरा जो पॉइंट आहे किंवा तिसरी जी रिएक्शनची टाइप आहे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होत असतं, एक एक्झाम्पल घेऊया xy z. आता या x आणि y मध्ये जो सुरुवातीला येतो तो मोर रिएक्टिव्ह असतो, त्याच्यानंतरचा लेस रिएक्टिव्ह असतो. ठीक आहे. द रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे हा z कोणाला रिप्लेस करणार, x ला रिप्लेस करणार. प्रोडक्ट काय मिळणार मग zy x. ठीक आहे. The reaction in which more reactive element displaces by less reactive element is called as displacement reaction. ज्या अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील असणारे मूलद्रव्य कमी क्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याची जागा घेत असतो त्या प्रकारच्या अभिक्रियेला काय म्हणायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक्झाम्पल आपण घेऊया CuSO4 Zn. आता हा जो Zn आहे, झिंक जो आहे तो कॉपर पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे हा Zn काय करतो, कॉपरची जागा घेतो. काय प्रोडक्ट मिळणार मग ZnSO4 C. ठीक आहे. द रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. आता आपण चौथा शेवटचा पार्ट बघूया. त्या रिएक्शनचं नाव आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन किंवा दुहेरी विस्थापन क्रिया. एकदम सोपा आहे. द रिएक्शन इन विच प्रेसिपिटेट और पीपीटी इज फॉर्म इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये पीपीटी तयार होतो किंवा अवक्षेप तयार होतो त्या अभिक्रियेला दुहेरी अपघटन अभिक्रिया किंवा दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. द रिएक्शन इन विच PPT is formed is called as double displacement reaction. Example बघा Fe plus S it gives FeS. आणि एरो कोणता दाखवायचा आहे, डाऊन एरो दाखवायचा आहे. डाऊन एरो दाखवला म्हणजे या ठिकाणी काय तयार होत असतो, PPT तयार होत असतो. ठीक आहे. The reaction in which when two or more reactants are react together then they form a PPT is called as double displacement reaction. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया होत असताना अवक्षेप तयार होतो त्या प्रकारच्या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आता चारही रिएक्शन ज्या आहेत त्या एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला थोडंसं रिवाइज करून देतो. फर्स्ट जो होता तो कॉम्बिनेशन रिएक्शन होता किंवा संयोग अभिक्रिया, ज्याच्यामध्ये काय होतं, दोन रिएक्टंट्स असतात आणि त्यापासून एकच प्रोडक्ट मिळतो. त्या टाइपच्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, कॉम्बिनेशन रिएक्शन किंवा संयोग अभिक्रिया म्हणतो. The reaction in which two or more reactants are react together then they form a single product is called as combination reaction. याच्या एकदम ऑपोजिट एकच रिएक्टंट आहे, त्याला हीट दिली तर त्यापासून आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, त्या टाइपच्या रिएक्शनला आपल्याला म्हणायचं आहे डिकंपोजिशन रिएक्शन किंवा अपघटन अभिक्रिया किंवा विघटन अभिक्रिया. The reaction in which two or more products are obtained from a single reactant by adding or removing heat. आता थर्ड जो टाइप होता तो होता डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ज्याच्यामध्ये काय एक्झाम्पल घेतलं होतं आपण CuSO4 Zn. आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं की हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो. The reaction in which more reactive element displace less reactive element is called as displacement reaction. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील असणारा मूलद्रव्य कमी क्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याची जागा घेत असतो त्या प्रकारच्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आणि शेवटचा टाइप आपण बघितला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, the reaction in which PPT is formed during the reaction is called as double displacement reaction. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया घडून येत असताना पीपीटी किंवा अवक्षेप तयार होतो त्या प्रकारच्या अभिक्रियांना
दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात। अजून अभिक्रियांचे 6 प्रकार राहिलेले आहेत, ते आपण आता पुढच्या लेक्चरला बघूया। तोपर्यंत तुम्ही एकदा छानपैकी वाचून घ्या आणि व्हिडिओ परत एकदा बघा। जर काही कळलं नसेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की कमेंट करा। धन्यवाद।